गोष्ट अजून की आता ह्या दिवसेंदिवस आपण जे प्रॅक्टिसेस करतोय, ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस करतोय, त्यामध्ये तुम्ही कोणत्या औषधी वापरल्या की ज्याने आपल्याला इतके सुंदर असे रिझल्ट बघायला मिळेल? कारण इथे शेवटी टेक्नॉलॉजी आहे, बरोबर. पण टेक्नॉलॉजीच्या बेसिसवर तुम्ही काहीतरी तिथे औषधी वापरल्या. त्या औषधी कोणत्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा त्या औषधीबद्दल माहिती होईल? औषधी जे आपलं जो बेसल डोस आहे तो आपला बेसल डोस जो नॉर्मल राहतो, अमोनियम सल्फेट आपले NPK DAP जो नॉर्मल आहे तो डोस दिला. आणि नंतर आपले ग्रीन केअर ॲग्रोचे जे प्रोडक्ट्स आहे आपलं नॅचरल ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत ते, त्यामध्ये सर कॅल्शियम, संत्रा बहार, अजून डम्पिंग, अजून आपलं स्प्रेइंग मध्ये आपण भरपूर घेतले आहे. आणि त्याचा जो फायदा आहे तो भरपूर भेटला आहे आणि ते स्वस्त दरामध्ये आहे, जास्ती महाग नाही आहे मेन म्हणजे. आणि त्याचा रिझल्ट लगेच दिसतो. अरे वा. म्हणजे असं नाही की ऑर्गॅनिक असून की रिझल्ट आपल्याला तुम्हाला 1 महिन्यानंतर दिसतो आहे. तुम्हाला रिझल्ट तुम्ही टाकलं की तुम्हाला 4-5 दिवसामध्ये संत्रा स्पेशल टाकलं की पाण्याला तुम्ही चकाकी येऊन जातं. म्हणजे मी असं म्हणण्यासाठी म्हणत नाही आहे, मी बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. क्वालिटी आहे. नाही तर कसं होतं व्हिडिओ बनवण्यासाठी लोक सांगून देतात की नाही असं हे मी बघितलेलं आहे. आणि झाडांची पानं आणि पाण्याची जो साईज आहे तो खूप वाढलेला आहे. पहिले पानं छोटी छोटी लहान होती, आता पाण्याची साईज खूप वाढलेली आहे. आतमध्ये तर अजून म्हणजे माझा एवढे पानं झाले आहे मोसंबी एवढे, तर ते पूर्ण रिझल्ट दिसतोय मला. क्या बात आहे, क्या बात आहे. बढिया सर. चला, तुम्ही या नाविन्यपूर्ण प्रयोगाला असंच कंटिन्यू ठेवाल आणि खूप चांगले इथून रिझल्ट काढाल अशी आशा करतो. धन्यवाद. धन्यवाद.